संदीप प्रधानजी, आज राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्ट मधली 2-3 वाक्य अशी आहेत की राज ठाकरेंच्या मनात काय ते कळत नाहीये. तुम्ही काही वेध घेतला असेल तर त्यावरती तुमचं भाष्य फार महत्वाचं आहे. राज ठाकरे असं म्हणतायत, त्यांचा लेख थोडा मोठा आहे पण त्यातला जो कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट आहे तो हा आहे. महाराष्ट्रात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली होती. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. राज ठाकरे. आता ते आणखीन लवचिक भूमिका घेतायत म्हणजे नेमकी काय करतायत? किंवा ते असं काही सुचवतात का की त्यांच्या बरोबर उद्धव ठाकरेंनी पण काही लवचिक भूमिका घ्यावी? झालं ते झालं. आणखीन आपण दोघे एकत्र येऊन सुद्धा काय वेगळा निकाल लागला? तोच लागला. तर मग आता लवचिक भूमिका घेऊया. ही लवचिक भूमिका काय? तुमच्या काही लक्षात आलंय का संदीप प्रधानजी? नाही, मुळामध्ये राज ठाकरे भूमिका घेतायत याच स्वागत करायला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणतोय की कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 2010 मध्ये 28 नगरसेवक राज ठाकरे यांचे निवडून आले. त्यावेळेला सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी राज ठाकरेंसाठी होती. ते त्यावेळेला सहभागी झाले नाही. 2015च्या निवडणुकीमध्ये त्यांना फटका बसला. त्यांचे फक्त 9 नगरसेवक आले. भाजप वाढली. तेव्हा सुद्धा त्यांना सत्तेमध्ये सहभागी होणं अशक्य नव्हतं. शिवसेनेची सत्ता होती, एकत्रित शिवसेनेची. पण त्यावेळेलाही त्यांनी काही भूमिका घेतली नाही. आणि त्यांनी काय केलं की कुठली भूमिका अशी न घेतल्यामुळे, म्हणजे ते ना धड पक्ष सत्तेत, बरं विरोधात म्हणायचं तर विरोधातही काही त्यांनी असा फार आक्रमक असा पवित्रा घेतलाय असं नाही. त्यांचे नेते जे राजू पाटील होते ते काही ट्विट वगैरे करून टीका करत होते सत्ताधाऱ्यांवर, आणि काही किरकोळ पद्धतीची आंदोलनं जी झाली तीच. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त राज ठाकरेंनी काही कल्याण डोंबिवलीत फार मोठी भूमिका घेऊन आंदोलन केली, एक सत्ताधाऱ्यांना बेजार केलं, असाही काही प्रकार नव्हता. पण यावेळेला जर समजा राज ठाकरे यांची मंडळी ही जर समजा आता सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी जात असतील, म्हणजे यालाच जर ते लवचिक भूमिका असं म्हणत असतील, तर मला असं वाटतं की योग्य आहे ना. शेवटी असं आहे की त्यांना सत्तेशिवाय राहणं किती अशक्य आहे त्यांचा पक्ष, हे ते आता पदोपदी बघतायत. अनेक साथीदार त्यांचे कल्याण डोंबिवली सोडून गेले. कदाचित आता मुंबईमध्ये सुद्धा हे जे चित्र आहे आणि ज्या पद्धतीचं संख्या त्यांना त्यांच्या नगरसेवकांची आहे ती लक्षात घेता पुन्हा एकदा त्यांच्यावरती तेच संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा वेळी आपल्या अस्तित्वासाठी त्यांचं म्हणणं असं आहे की बाकीचं सगळं वातावरण बघता अशा पद्धतीची लवचिक भूमिका घेणं राजकारणात ही अपरिहार्यता असू शकते. हा त्याचा एक अर्थ असू शकतो. म्हणजे आता जे अगोदर म्हटलं गेलं होतं की कल्याण डोंबिवलीत जे घडलं त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, तर कदाचित त्यांच्या नेत्यांनी हे त्यांच्या गळी उतरवलं असेल की जे झालंय ते काही फार वाईट झालेलं नाही, आपल्या पक्षाच्या हिताचंच आहे. आपला पक्ष तिथे सत्तेत गेला तर उद्या कदाचित पुढच्या निवडणुकीपर्यंत तो बाळसं धरेल. त्यावेळेला जी काही राजकीय परिस्थिती असेल त्यानुसार आपण पुढचे निर्णय घेऊ, विधानसभा निवडणुकीचे, लोकसभा निवडणुकीचे. पण आता सत्तेमध्ये सहभागी होणं ही आपली गरज आहे. इथं मुंबईत सुद्धा कदाचित त्याच पद्धतीचा विचार हा होऊ शकतो. आणि दुसरा जो एक विचार म्हणजे जो आज भास्कर जाधवांनी मांडलेला आहे तो सुद्धा एक विचार आहे की बाळासाहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या वर्षामध्ये म्हणजे शिवसेना हा डीएनए असलेले जे 3 पक्ष आहेत की ज्यांचं संख्याबळ 100च्या आसपास आहे, तर त्यांनी एकत्र येण्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, लवचिक भूमिका स्वतःही घ्यावी आणि ती घेण्यासाठी भाग पाडावी, अशी सुद्धा इच्छा असू शकते. कदाचित उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्याही काही नेत्यांची अशी इच्छा असू शकते की हे जर समजा अशा पद्धतीने करण्यामध्ये राज ठाकरे यशस्वी झाले, म्हणजे एकीकडे शिंदेंनाही बरोबर घ्यायचं, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनाही बरोबर घ्यायचं, या दोघांमधला समतोल राखणं किंवा समन्वय राखणं याची जबाबदारी राज ठाकरेंनी घेतली, तर भाजपचं आव्हान आहे त्याला आपण त्याचा आपण मुकाबला करू शकतो. कारण भाजपचं आव्हान जसं उद्धव ठाकरेंसमोर आहे, मनसे समोर आहे, तसंच ते आज ना उद्या शिंदेसमोर असणार आहे. आता जसं आपले सहकारी जे म्हणालेत की काय अवस्था आज झालेली आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांची, कुठली नगर महापालिका त्यांच्या ताब्यात आलेली नाही. किंवा आता महाराष्ट्रात म्हणजे मुंबई एमएमआर रिजन मधल्या काही एक 3-4 महापालिकांमध्ये शिंदे यांचं जरी वर्चस्व असलं तरी उर्वरित महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकांशी तुलना करता ज्या पद्धतीचं यश त्यांना मिळायला हवं होतं
ते मिळू न देण्यासाठी जी काही खटपट केली गेली, म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिंदेची शिवसेना वाढू नये याच्यासाठी जे काही रणनीती आखली गेली, तर ते सगळं बघता हा सुद्धा एक भाग त्या सगळ्या त्यांच्या विधानाचा असू शकतो, की लवचिक भूमिका ही राजकारणामध्ये घ्यावी लागते. केवळ आपलं वैर किंवा एक आधी ज्या काही घडलेल्या घडामोडी आहे त्याचा आधार घेऊन जर आपण आडेल तट्टू भूमिका घेऊन राहिलो तर त्याच्यातून आपला फायदा होण्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकतं. हा संदेश तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंनाही देऊ पाहतायत का हो प्रत्यक्षपणे? आज आता दोघे जेव्हा संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहामध्ये बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात एकत्र येतात, तेव्हा तिथं काय बोलतात हा सुद्धा मला असं वाटतं फार महत्वाचा विषय असणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरे एकूण हे कल्याण डोंबिवलीत जे घडलं किंवा आता जी मुंबईतली परिस्थिती आहे किंवा इथं मनसेला आपल्या बाजूने खेचण्याचा शिंदेच्या शिवसेनेचा जो प्रयत्न आहे त्याच्याबद्दल काय बोलतात, राज ठाकरे जे काही घडलं त्याच्याबद्दल काय बोलतात आणि ही त्यांची जी लवचिक राजकारणातली भूमिका घेण्याची जे ते आग्रह त्यांनी धरलेला आहे ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करून, त्याच्याबद्दल अधिक राज ठाकरे काय स्पष्टीकरण देतात या सोहळ्यामध्ये आणि त्या दोघांच्याही बोलण्याला शिवसैनिकांचा काय प्रतिसाद आहे. असं आहे, भास्कर जाधव जे बोलले त्याला काटशह देणारं विधान संजय राऊत यांनी केलंय, पण भास्कर जाधव हे स्वतः असं बोलू शकतील का, मला जरा संशय आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्याही पक्षामध्ये कुठेतरी एक अशी लॉबी आहे किंवा नेत्याची एक फळी आहे की ज्यांना असं वाटतंय ओके झालं ते झालं बरोबर आहे, आता या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने काय हरकत आहे पुन्हा एकदा हे सगळं सुधारण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे, असा असा मतप्रवाह उद्धव ठाकरेंच्याही शिवसेनेत असू शकतो आणि त्याचाच हा परिणाम आहे का भास्कर जाधव यांचं विधान. आणि भास्कर जाधव हे कुणाच्या सांगण्यावरून बोलले आहेत नेमकं हेही स्पष्ट झालेलं नाही. जय राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की नथिंग डुईंग, आम्हाला सत्तेचं काही देणं घेणं पडलेलं नाही. पण आणि त्याच वेळी एक विधान आणखीन इंटरेस्टिंग आहे, ते आहे खासदार अरविंद सावंत यांचं, की मी ठरवलेलं आहे गद्दारांच्या मांडीला मांडी घालून मी कुठेही बसणार नाही, मी गद्दारांसोबत व्यासपीठ शेअर करणार नाही. आजच असं का बोलले? बरोबर आहे, तेच म्हणजे आणि म्हणजे हे असं का बोललं जात आहे आणि इथे काही त्याच्यावरून दोन मतप्रवाह आहेत का म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, याचं सुद्धा मला असं वाटतं स्पष्टीकरण किंवा याच्याबद्दलचं सुद्धा क्लॅरिटी कदाचित आजच्या ह्या मीटिंगमध्ये म्हणजे जे आज संध्याकाळी जो सोहळा होणार आहे तिथे उद्धव ठाकरेंच्या भाषणातून येईल. म्हणजे उद्धव ठाकरे तिथे स्पष्टपणे म्हणाले की नाही, मी संजय राऊत म्हणतात तेच सांगतो की नथिंग डुईंग, काही झालं तरी शिंदेच्या बरोबर कुठलीही युती होऊ शकत नाही, जे कोणी जातील त्यांच्यासाठी तो शेवटचा दिवस असेल शिवसेनेतला, आमच्या शिवसेनेतला, असं जर म्हणाले तर याचा अर्थ मग भास्कर जाधव यांनी लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे स्पष्ट होईल. पण समजा अशी काही संदिग्ध भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली किंवा राज ठाकरे यांनी आपली भूमिका जी काही मांडली आहे त्याच्याबद्दल फारसं काही समजा उद्धव ठाकरे बोलले नाहीत आजच्या मीटिंगमध्ये या लवचिक राजकारणाबद्दल, तरी सुद्धा त्याचा अर्थ असा आहे की ते आपली दारं उघडी ठेवतायत का, सर्व पद्धतीची सर्व मार्ग सर्व वाटा खुल्या ठेवतायत का. तर हे मला असं वाटतं बघायला लागेल. अर्थात नॅचरल कोर्समध्ये बघितलं तर ह्या दोन्ही पक्षांना म्हणजे भाजप आणि शिंदेची शिवसेना यांना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं हाच मला असं वाटतं त्यातला सगळ्यात सोपा आणि सहज होणारा मार्ग आहे. पण आता ह्याच्यातून आणखीन गुंतागुंत जर निर्माण झाली आणि परस्पर संबंध जर खूप आतून ताणले गेले असतील तर कदाचित मला असं वाटतं की एक वेगळं असं चित्र आपल्याला दिसू शकतं.